मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही अर्जुनच्या रूममध्ये असतात. चैतन्य आता फाईल पाहत कामाबद्दल अर्जुनबरोबर बोलू लागतो. अर्जुन त्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त मोबाईलमध्येच असतं. तेव्हा तो विचारतो, मला सांग चैतन्य, किती वाजले आहेत? अरे, माझ्या आता फोनमध्ये 11:17 झाले आणि वॉचमध्ये सुद्धा. तेव्हा चैतन्य आता स्वतःच्या घड्याळामध्ये पाहतो आणि म्हणतो, भारतातल्या सगळ्या घड्याळांमध्ये ना 11:17च वाजले आहेत आणि तू कितीही वेळा चेक केलं तरीही 2 तास उडी मारून ते घड्याळ पुढे जाणार नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाही रे, पण सायली ना फक्त एक चिठ्ठी लिहून गेली रे माझ्यासाठी. त्यानंतर तिचा काही फोन नाही ना मेसेज नाही. आता सायलीच्या काळजीने, सायलीच्या आठवणीत कासावीस झालेला अर्जुन हा एकदमच गप्प होतो. त्यामुळे चैतन्य त्याच्यावर हसतो. आता अर्जुन म्हणतो, अरे माझे फोन सुद्धा ती घेत नाहीये. चैतन्य पुन्हा हसतो आणि म्हणतो, अरे आता तूच म्हणाला होतास ना ती कुसुमताईकडे गेलीये म्हणून, मग रमली असेल तिथे, एवढं काय त्यात. तरीही अर्जुनच्या मनातील भीती, काळजी काही जात नसते. दुसरीकडे महिपत अगदी कॅज्युअली बोलत असतो आणि दामिनीला सांगत असतो, अहो वर्षभरापूर्वी त्या हरीशचा मर्डर केला मी आणि मग त्या पिंट्याला सांगितलं की बाबा हरीश बनून त्याच्या मित्राला मेसेज कर. आता मला तरी काय माहिती, उद्या उठून तुम्ही हरीशचं मढवकर असं सांगाल. मग आता दामिनी विचारते, आपण जेव्हा हे सगळं प्लॅनिंग करत होतो तेव्हा मला खरं का नाही सांगितलं मग तुम्ही? नाही, आता तुम्ही आणि तुमची मुलगी जेलमध्ये जा आणि तिथेच आयुष्यभर राहा, असं संतापूनच ती म्हणते. तेव्हा महिपत आता गप्प राहतो आणि म्हणतो, हो ते तेवढं सांगायचं राहिलंच खरं. तेव्हा दामिनी आता रागात त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय राहिलं? मग तो म्हणतो, हो राहिलं. तेव्हा दामिनी आता विचारते, मला खरं सांगा शिखरे, तुम्हाला खरंच हौस आहे का हो? स्वतःला आणि आपल्या मुलीला जेलमध्ये घेऊन राहण्याची हौस आहे का तुम्हाला? जेलमध्ये जाऊन राहायचं आहे का आयुष्यभर? असं ती आता खूप जोरात त्याच्यावर ओरडते. मग आता तो उठतो आणि म्हणतो, बाई जेलचं नाव काढू नका ना, वाटलं तर मी तुम्हाला 5 पट तुमची फी सुद्धा वाढवून देतो, पण हे प्रकरण आता निस्तरा बरं तुम्ही. तेव्हा दामिनी रागातच म्हणते, हे पहा महिपत शिखरे, तुम्ही तुमचे पैसे ना तुमच्या खिशातच ठेवा. अहो कितीही पैसे ओतले तरीही तुमच्यासाठी मी माझं रेप्युटेशन खराब करणार नाहीये. तेव्हा महिपत आता लगेच दामिनीजवळ जातो आणि म्हणतो, असं नका ना करू, मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्यासमोर नाक घासतो, पण प्लीज प्लीज असं करू नका ना, मी पाहिजे तेवढे पैसे देईन, प्लीज, मी ना तुमची ही NOCच फाडून टाकतो. असं म्हणून तो NOCचे पेपर हातात घेतो आणि फाडणार असतो. तोच दामिनी त्याच्या हातातून ते पेपर घेते आणि तेथून जरा हाकलवत त्याला समोर बसायला सांगते. मग त्यानंतर आता ती म्हणते, हे पहा माझी एक अट आहे आणि जर ती तुम्हाला मान्य असेल तरच मी तुमच्या या केसवर राहणार आणि तुमची ही केस लढणार, अन्यथा नाही. तेव्हा महिपत आता त्याच ओघात सांगून जातो की हो, मला सगळ्या अटी मान्य आहेत. तेव्हा ती म्हणते, तुम्ही ना जरा शांतपणे ऐकून घ्या, यापुढे माझ्यापासनं काहीही म्हणजे काहीही लपवायचं नाही. तेव्हा महिपत म्हणतो, नाही अजिबात लपवणार नाही. त्यानंतर दामिनी पुन्हा एकदा त्याला बजावते, हे पहा लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही गुन्हे केलेत, त्यानंतर ज्या काही माती खाल्ली आहे, त्या मातीतला प्रत्येक कण आणि कण माझ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि तसं जर नाही झालं ना शिखरे, तर मी तुमचं आणि तुमच्या मुलीचं तोंडसुद्धा बघणार नाही आयुष्यभर आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. असं सारखं सारखं ती त्याला बजावत असते आणि अलर्ट करते की जे काही असेल ते मला आत्ताच सांगा. मग त्यानंतर महिपत जरा घाबरूनच म्हणतो की हे पहा, माझ्या आईने मला झोळीत टाकल्यापासून ते आत्तापर्यंत मी जेवढी माती खाल्ली आहे तेवढं सगळं काही मी तुम्हाला सांगणार, मी तुम्हाला प्रॉमिस करतो बाई, केस नका सोडू. तेव्हा दामिनी त्याला गुपचूप आता तेथून जायला सांगते. तरीही तो तेथेच आता थांबतो आणि तिच्याकडे पाहतो, कारण आता त्याच्या मनात थोडी का होईना भीती भरलेली असते की दामिनीने जर केस सोडली तर करायचं काय. तेव्हा
ती आता त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय आता जा की, निघा ना आता. मग महिपत आपला गुपचूप उठतो आणि तेथून जातो. तर दामिनी डोक्यालाच हात लावते आणि विचार करत असते, काय करावं या माणसाचं. दुसरीकडे अर्जुनला काही सुचत नसतं काय करावं, कारण आता सायली अजूनही घरी आलेली नसते, ना तिचा कॉल ना तिचा मेसेज. त्यामुळे तो सारखा दाराकडे पाहत असतो, मोबाईलकडे पाहत असतो, कारण सायली विना त्याचं लक्ष कशातच लागत नसतं. त्यानंतर आता चैतन्य सांगतो, ऐक ना अर्जुन, अरे पुढच्या आठवड्यामध्ये घोरपडे केसचं हेअरिंग आहे, कारण मर्डर वेपनवर अगदी क्लिअर फिंगरप्रिंटसुद्धा मिळाले आहेत. मला वाटतं काय अर्जुन, अरे निकाल ना आपल्या फेवरमध्येच लागेल, पण तुला काय वाटतं. तेव्हा अर्जुन फक्त घड्याळाकडे पाहतो आणि चैतन्याचं बोलणं न ऐकता फक्त हो हो असं करत राहतो. त्यानंतर चैतन्य म्हणतो, अरे मी कॉल लॉग्स पण काढले आहेत, एक प्रिंट तुला मेल करू का. तेव्हा अर्जुन घड्याळाकडे फक्त हो हो करत असतो. ते पाहून आता चैतन्य आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो, कारण अर्जुन काय असा हो हो करतोय, फक्त त्याला कळतच नाही. त्यानंतर अर्जुन आता बाहेर पाहत असतो, कधी एकदा सायली येते. मग आता त्याच्या मनातील गोंधळ त्याला समजलेला असतो. त्यामुळे चैतन्य विचारतो, काय रे आज बुधवार आहे, गुरुवार आहे की शुक्रवार आहे. तरीही अर्जुनचं लक्ष नसतं. मग चैतन्य उठतो, अर्जुनच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, गुलाबाचं फूल जर छाटून टाकलं तर त्याला फुलं येतात का रे अर्जुन. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. तेव्हा चैतन्य हसून म्हणतो, अर्जुन तुला माहिती आहे का रे, आज मी बाईकवरून नाही तर घोड्यावरून आलोय. तरीही अर्जुन हो होच म्हणतो. त्यानंतर चैतन्य पुन्हा विचारतो, काय रे आपण आपली वकिली बंद करून टाकायची का. अर्जुन म्हणतो, हो चालेल की. मग आता चैतन्याला समजतं की याचं अजिबात कशात लक्ष नाही आहे, कारण सायली बहिणी अजूनही आलेली नाही आहे ना, त्यामुळे. मग चैतन्य म्हणतो, ऐक ना, चल आपण ना सायली बहिणीला घेऊन येऊ कुसुमताईंकडे जाऊन. तेव्हा अर्जुन आता एकदम एक्सायटेड होतो आणि म्हणतो, अरे मी तुला तेच सांगणार होतो, चल आपण कुसुमताईंकडे जाऊया आणि सायलीला इकडे पटकन घेऊन येऊ. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे लाज वाटते का तुला, लाज. अरे मी एवढा वेळ बोलतोय तरीही तू त्यातला एक चकार शब्द सुद्धा ऐकला नाहीस, आणि हे बरं ऐकू आलं तुला. काय रे तुझी बायको काय आता लहान मुलगी आहे का, की कुठेतरी अशी रस्त्यामध्ये हरवून जाईल. ती आता घरी येणारच आहे ना, काय एवढी काळजी करतोस. चल आता तोपर्यंत आपण आपलं काम करूयात का, चल म्हणतोय ना, चल आता. तेव्हा अर्जुन यस असं म्हणतो आणि चैतन्याचं ऐकतो. तेव्हा अर्जुन आता बडबडत राहतो की तिचं तसंच आहे, कुसुमताईंकडे जाते ना तर आपलं तिचंच सुरू असतं, ती सगळं काही विसरून जाते मागचं. मग असं म्हणून तो घड्याळात पाहतो आणि म्हणतो, फक्त 11:20 झाले आहेत. चैतन्य त्याच्याकडे पाहतो आणि हसतो. तर अर्जुन आपला गप्प राहतो. तर चैतन्य पुढे आता अर्जुनला कामाबद्दल सांगू लागतो. तरीही अर्जुन आपला गोंधळलेलाच असतो. दुसरीकडे साक्षी आता बाहेर निघालेली असते. महिपत विचारतो, काय ग ए कुठे बाहेर चाललीस की काय. ती म्हणते, मी एकटी नाही जाते, तू मला घेऊन जाणार आहे. मग त्यावरती महिपत उत्तर देतो, मी तुला एकटीला सोडणारच नाही, त्यामुळे तू एकटीने जाण्याचा प्रश्नच नाही, मी येतोय आता तुझ्याबरोबर. मग आता मी दामिनी देशमुखकडे चालली आहे असं साक्षी म्हणते. तेव्हा कशाला चालली आहेस असं महिपत विचारतो. मग आता साक्षी म्हणते, हो कशाला म्हणजे लाखोने पैसा खर्च करताय ना तुम्ही तिच्यावर, मग मला तिला जाब विचारायला नको का. आपण एवढे पैसे ओततोय कशासाठी, तर कोर्टामध्ये अशी आपली नाचक्की करून घेण्यासाठी का. तेव्हा महिपत म्हणतो, या नाचक्की बिचक्कीचा आपण अजिबात विचार करायचा नसतो, फक्त एक केस जिंकलाय तो सुभेदार, म्हणजे विलासची अख्खी मर्डर केस जिंकला नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते, बरोबर आहे ना तुमचं. अहो बरोबर आहे, पण हेच जर का असंच चालू राहिलं तर मग काय होईल सांगा बरं. एक दिवस ती विलास मर्डर केस सुद्धा जिंकेल तो सुभेदार, आणि मग याचा अर्थ कळतोय का तुम्हाला. तो मधुकर पाटील सुटेल आणि त्याच्या जागी जन्मभर मी जाईल तिकडे जेलमध्ये जन्मठेप भोगायला, असं म्हणून ती आता खूपच चिडलेली असते. तेव्हा महिपत म्हणतो, हे गप्प बस, जरा शांत बस, माझं थोबाड बघतेस ना तू, माझ्या थोबाडावर दिसतंय का तुला थोडं तरी टेन्शन. मग साक्षी विचारते, मला तेच म्हणायचं यांना, अहो एवढं सगळं होऊन देखील तुम्ही असं शांत कसं राहू शकता. तेव्हा महिपत म्हणतो, अगं शांत राहावं लागणार आहे शांत राहावं आता इथून पुढे आपल्याला, कारण तू काय करते, पाण्यातून काढलेल्या माशासारखं अगोदर तडफड तडफड करत राहतेस, आणि मग मला शांत तर राहावं लागणारच ना. तेव्हा साक्षी म्हणते, मला जोपर्यंत ही गॅरंटी मिळत नाही ना की आपण ही केस जिंकणार आणि माझी निर्दोष मुक्तता होणार,
तोपर्यंत मी अशीच आपली एकटी तडफडत राहणार आणि म्हणूनच आत्ताच्या आत्ता त्या दामिनी देशमुखकडे मला जायचंय आणि तिला जाबसुद्धा विचारायचं आहे. आता अण्णा मी शेवटचं विचारते हा तुम्हाला, तुम्ही माझ्याबरोबर येताय की नाही? तेव्हा महिपतलाच काय करावं कळत नाही. त्यानंतर आता प्रिया तेथे येते आणि लगेच विचारते, काय हो अण्णा सर, तुमचं चाललंय काय? तुम्ही तुमच्या मुलीचं का ऐकत नाही? असं ती जरा रागातच महिपतला जाब विचारते. मग आता हे चिचुंद्रे, चालत्या ट्रेनमध्ये तू सुद्धा आता धावायला लागलीस की काय? आणि आमचं बोलणं ऐकलं की काय? तेव्हा आता ती म्हणते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तेव्हा महिपत पुन्हा विचारतो, चिचुंद्रे आमचं बोलणं ऐकते की काय तू? तेव्हा ती म्हणते, साक्षी ना एकदम करेक्ट बोलतीये, समजलं? अर्जुन कोर्टामध्ये किती वरचढ ठरलाय हे आपण बघितलंच आहे ना कोर्टात. तेव्हा साक्षी आता विचारते, तुला पटतंय ना प्रिया माझं म्हणणं? अगं हीच गोष्ट मी यांना समजवण्याचा प्रयत्न करतेय, पण नाही ना, यांना काहीच हालचाल करायची नाहीये. तेव्हा प्रिया विचारते, अहो तुम्हाला कळत कसं नाहीये अण्णा सर? अहो आता हरीशच्या निमित्ताने तुमची चौकशी सुद्धा सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जर साक्षी किंवा माझं नाव आलं तर तुम्ही काय करणार आहात? असं ती आता घाबरतच विचारते. तेव्हा महिपत रागातच तिला म्हणतो, कानाजवळसारखी असं कुचकुच करत जाऊ नकोस, समजलं? अगं प्रत्येक गोष्टीत तुला नाक खुपसायचं असतंच का? तेव्हा ती म्हणते, मी बोलणार, कारण या सगळ्याचा संबंध ना माझ्याशी येतो, त्यामुळे मी बोलणारच. तुम्ही ना मला असं सतत उडवून नाही लावू शकत, समजलं? तेव्हा महिपत म्हणतो, तुला उडवायला ना अशी शब्दांची गरज नाही मला, तुला ना बंदुकीने उडवून टाकेल मी. तेव्हा आता प्रिया म्हणते, मग आता ना तेच करायचं. महिपत आणि साक्षीला प्रश्न पडतो, या प्रियाचं म्हणणं नक्की काय आहे? आता इथून पुढे ना मला उडवायचं नाही, अशा एका व्यक्तीला उडवायचं ज्यामुळे अर्जुन तर एकदम डिस्टर्ब होऊन जाईल, एकदम खचून जाईल आणि मग कसली केस आणि कसलं काय? तेव्हा आता सर्वांनाच ती विचार करायला भाग पाडते. ते दोघेही विचार करत असतात. साक्षी विचारते, काय गं, म्हणजे अर्जुनच्या जवळची व्यक्ती म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी का? तेव्हा ती म्हणते की त्यांच्यापेक्षाही ना एक जवळची व्यक्ती आहे, असं म्हणून ती आता सायलीचं नाव घेते. कारण एकदा का तिला उडवलं ना तर अर्जुन परत कोर्टामध्ये कधीच उभा राहू शकणार नाही. मग यातून तू सुटली ते बघ. त्यावेळी आता साक्षीला जेव्हा असं ती सांगते ना तेव्हा साक्षीसुद्धा थोडी रिलॅक्स होते आणि प्रियाच्या बोलण्याचा विचार करू लागते. तेव्हा महिपत विचारतो, पण त्या सुभेदाराच्या बायकोला उडवणार तरी कोण? तेव्हा तू उडवणार का असं तो विचारतो. ती म्हणते, हो मीच उडवणार, पण त्यासाठी ना मला तुमची मदत हवी आहे. सायलीचा काटा कसा काढायचा, कशा प्रकारे तिला मारायचं, अर्जुनच्या आयुष्यातून तिला घालवायचं, हे सगळं काही प्रिया आता महिपतला प्लॅन करून सांगत असते. तर ते दोघेही म्हणजे साक्षी आणि महिपत ऐकू लागतात. तरीही महिपत आणि साक्षी एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण प्रियाने खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो आणि ते दोघेही अगदी तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. दुसरीकडे अर्जुन घरी येतो आणि रूममध्ये पटकन जात सायलीला शोधत असतो, तिला आवाज देत असतो, परंतु सायली आता कुठेही न दिसल्यामुळे तो जरा अस्वस्थ होतो. त्याला तिची खूप काळजी वाटते. त्यानंतर आता हॉलमध्ये कल्पना, पूर्णाजी बसलेल्या असतात. तेव्हा त्या दोघीही अर्जुनची ती तडफड पाहतात, तगमग पाहतात की हा सायलीला अजूनही शोधतोय. त्यानंतर आता अर्जुन हा हॉलमध्ये येतो आणि तेथून थेट किचनमध्ये जात विमलला विचारतो की सायली कुठे आहे? मग आता सायलीताई अजून तरी आलेल्या नाही आहेत असं आता विमल सांगते. त्यामुळे अर्जुनला धक्काच बसतो. तो डोक्याला हात लावतो आणि विचारतो, कुठे गेली असेल सायली? कुठे असेल माझी सायली? असं म्हणून तो हॉलमधून बाहेर जाणार असतो. वेळी आता प्रताप आणि त्याची जोरात धडक होते, कारण अर्जुनचं लक्ष नसतं. तो म्हणतो, सॉरी हा डॅडा, सॉरी. त्यावेळी प्रताप विचारतो, काय झालं रे आणि एवढ्या घाईत तू कुठे निघालास? तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅडा सायली कुठेही सापडत नाही आणि मी तिला शोधायला निघालोय. तेव्हा शोधायला म्हणजे असं म्हणून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी आता पूर्णाजी विचारतात, शोधायला? असं म्हणून ती सुद्धा कल्पनाकडे पाहते. मग दोघीही आता उठतात. अश्विन देखील कामावर निघालेला असतो आणि तो सुद्धा आता तेथे येतो आणि अर्जुनचं बोलणं ऐकू लागतो. तेव्हा प्रताप विचारतो, अरे तू तर म्हणाला होतास ना की ती कुसुमताईंकडे गेली आहे. आता अर्जुन सांगतो, डॅड ती तिथे नाही आहे, कारण
कुसुमताईंच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा मला समजलं शेजारच्या नितीनकडून की कुसुमताईंना मोठी ऑर्डर मिळाली म्हणून ती दुपारीच बाहेर निघाली होती. मग पूर्णाजीसुद्धा काळजीनेच विचारतात, काय रे अर्जुन, पण गेली कुठे रे तुझी बायको? अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाही ना पूर्णाजी, सकाळपासून काही कॉन्टॅक्टसुद्धा झाला नाही आहे माझा तिच्याशी. ती माझे फोन घेत नाही आहे, मेसेजेसचे रिप्लाय करत नाही आहे. मग आता अर्जुनची तळमळ तगमग ही सर्वांना समजत असते, त्यामुळे सर्वच जण काळजीत असतात. मात्र प्रिया दाराबाहेर उभी राहून सगळं ऐकते आणि गालातच हसते. इकडे अर्जुन म्हणतो, सकाळपासून तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ येतोय. तेव्हा अर्जुन काळजीनेच डोक्याला हात लावतो आणि सर्वांना सांगतो की मला असं वाटतंय नक्कीच सायलीच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असं अर्जुन म्हणतो. प्रताप सांगतो, अर्जुन पॅनिक होऊ नकोस ना, कदाचित तिचं काहीतरी काम असेल आणि म्हणून गेली असेल ती कुठेतरी बाहेर, आणि कदाचित तिचा फोनसुद्धा चार्ज नसेल. त्यावेळी आता अर्जुन सांगतो, पण डॅड फोन चार्ज नाही आहे ठीक आहे, पण दुसऱ्याच्या फोनवरून ती फोन करूच शकते ना मला, आणि ती जर कुसुमताईंसोबत बाहेर गेली असती तर तिने मला तसं इन्फॉर्मसुद्धा केलं असतं. ती असं कधीही नाही वागत असं तळमळीने तो सांगू लागतो. तेव्हा प्रताप म्हणतो, सायली कधीही बेजबाबदारपणे वागणार नाही, हे मला माहिती आहे रे अर्जुन. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा हे बघ, आपण तरीही जरा वेळ वाट बघूयात आणि मगच तिला शोधूयात. तेव्हा अर्जुनचं लक्ष कशातच लागत नसतं. तो म्हणतो, नाही मी चाललोय तिला शोधायला. मग अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे चल, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर. अर्जुन म्हणतो, हो चल मग. तेव्हा कल्पना आता म्हणते, अर्जुन बाळा काळजी घेत. तेव्हा तो म्हणतो, हो, आणि तुम्हाला काही समजलं तर मला पटकन फोन करा. मग कल्पना हो म्हणते. तर पूर्णाजी म्हणतात, बाळा तूही कळव रे तिच्याबद्दल काही समजलं तर. अर्जुन आणि अश्विन लगेचच जायला निघतात. तर प्रिया आता त्या दोघांकडे पाहतच राहते आणि गालातच हसत असते, कारण आता तिनेच सायलीला गायब केलेलं असतं. इकडे अर्जुन आणि अश्विन दोघेही सायलीचा शोध घेण्यासाठी कुसुमताईंच्या घराजवळ आलेले असतात. तेव्हा अर्जुन आता एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि अश्विनला सांगतो, सायली कुसुमताईंकडून घरी जाताना याच रस्त्याने आली असणार, त्यामुळे आपण इथे कुणाला तरी विचारूयात, तुम्ही सायलीला पाहिलत का वगैरे. अश्विन म्हणतो, ठीक आहे आपण विचारूया तिथे. मग तेथे टपरीवर वगैरे खूप माणसं उभी असतात. तेव्हा अश्विन आणि अर्जुन आपापल्या परीने सायलीचा शोध घेत तिचा फोटो दाखवत त्या माणसांना विचारू लागतात, तुम्ही हिला पाहिलत का? पण कुणीही हो असं म्हणत नाहीत. तर आता अर्जुनचं मन खूपच अस्वस्थ असतं, कारण सायलीचं अजूनही काहीच थांगपत्ता लागत नसतो. चेहऱ्यावर आता सायलीची काळजी पूर्णपणे दिसत असते. तर दुसरीकडे प्रिया ही आपल्या रूममध्ये येते आणि हळूच साक्षीला कॉल करत म्हणते, बापरे तू इथे येऊन बघायला हवं, त्या सायलीच्या काळजीमुळे या सगळ्यांचा जीव किती कासावीस झालाय. सगळ्यांची तोंड एवढी लटकली आहेत ना की विचारू नको. अगं आता असं वाटतंय ना ती जमिनीला टेकतील. तेव्हा साक्षी म्हणते, हे बघ, त्या सुभेदारांचं काय झालं ना हे जाणून घेण्यात मला अजिबात कोणताही इंटरेस्ट नाही आहे. फक्त अर्जुन घाबरला की नाही तेवढं मला सांग, कारण अर्जुन वीक होणं आता सर्वात माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रिया हळूच सांगू लागते, अगं त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकली. जेव्हा तो मगाशी आला ना तेव्हा तो खरं तर मगाशी खूप टेन्शनमध्ये दिसत होता आणि आता गेलाय सायलीला शोधायला. एव्हाना त्याला कळलं सुद्धा असेल की सायली नेमकी कुठे आहे ते. मग आता साक्षी मात्र हसत असते. तेव्हा प्रिया म्हणते, पण याने काय त्याचं टेन्शन वगैरे कमी होणार नाहीये, उलट वाढणार आहे, वाढणार. तेव्हा साक्षी आता हसते आणि म्हणते, प्रिया मानलं हा तुला. अगं जेव्हा तू पहिल्यांदा म्हणालीस ना आपण सायलीला मारायचं, तेव्हा मला असं वाटलं होतं की तुला सुद्धा अण्णांसारखी उठसूट मारायची सवय लागली की काय. पण तू सायलीला न मारता अर्जुनला ज्या पद्धतीने वीक केलंस ना, एकदम स्मार्ट मूव घेतलीस तू. तेव्हा प्रिया म्हणते, चला फायनली कुणाला तरी माझं कौतुक वाटलं, नाहीतर नेहमी मी अशी शिव्याच खात असते ना, सगळे माझे प्लॅन फ्लॉप्स कसे काय होतात वगैरे वगैरे. चला बरं आहे, आता कळली ना तुम्हाला प्रियाची किंमत. तेव्हा साक्षी म्हणते, हो करेक्ट आहे. मग आता पुढे ती म्हणते, तुला पूर्ण यश तेव्हाच मिळेल जेव्हा अर्जुनचं लक्ष आपल्या केसवरनं उडेल आणि सायलीला सोडवण्यामध्येच तो पूर्णपणे अडकून पडेल. तेव्हा प्रिया म्हणते, अगं असंच होणार आहे बाई, कारण सायली म्हणजे ना अर्जुनचा श्वास आहे, श्वास. आणि आता मी तो श्वासच काढून घेतलाय, आता अर्जुनला कन्फर्म ऑक्सिजन लावायला लागणारच, असं ती आता हसत म्हणते.
असं म्हणून ती फोनवर आता खूपच मोठ्याने हसू लागते. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि विचारते, तन्वी. मग आता प्रियाला समजतं ती आली आहे म्हणून आता मुद्दामच साक्षीला ती वैदही असं म्हणते आणि मी नंतर तुला कॉल करते, हा फोन ठेवते. आणि आता फोन ठेवल्यानंतर, हो आई बोला ना, काही काम होतं का? तेव्हा कल्पना विचारते, काय ग मैत्रिणीबरोबर बोलत होतीस का? तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, ते जरा कॉलेजच्या कामाबद्दलच बोलत होते मी. तेव्हा कल्पना म्हणते, ते ठीक आहे ग, पण सध्या आपल्या घरात काय परिस्थिती आहे ते माहीत आहे ना तुला. असताना मैत्रिणीबरोबर बोलणं योग्य नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते की आई एवढं काय झालं आपल्या घरात? सायली नेहमीप्रमाणे भटकायला कुठेतरी गेली असेल, ती येईल ना थोड्या वेळात, एवढं काय त्यात? मग कल्पना म्हणते, ऐक ना तन्वी, कसं आहे, त्या मुलीबरोबर असणारं नातं मी कधीही मान्य करणार नाही, परंतु हेही खरं आहे की ती मुलगी आहे ना, ती कधीही असं बेजबाबदारपणे तरी वागणार नाही. अगं अर्जुनचं सकाळपासून तिच्याबरोबर काही बोलणं झालेलं नाही, याचा अर्थ नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. अगं आणि असं असताना मी तरी नक्कीच माझ्या मैत्रिणीबरोबर असं हसत खिदळत फोनवर बोलले नसते. अगं साधी माणुसकी आहे ही, असं म्हणून प्रियाला ती जरा 2-4 शब्द यावेळी सुनावतेच. मग प्रिया म्हणते, आई माझ्यामध्ये सुद्धा आहे की माणुसकी. अहो त्या सायलीमुळे आपल्या घरात नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम होत असतात. मग मी माझं हसणंच बंद करायचं का? कारण मी आता फोनवर कुणाशी बोलायचं, कसं बोलायचं, यावर आता नियम लागले जाणार आहेत का? असं जापती आता कल्पनाला विचारते. मग कल्पना म्हणते, अगं पण मी असं बोललेलीच नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, सॉरी आई, हा पण जरा ना मी स्पष्टच बोलते. अगं ज्या मुलीला तू सूनही मानत नाहीस, त्या मुलीची इतकी काळजी करतेस आणि जी सून तुझ्यासाठी इतकं करते, तू तिच्या हसण्याबद्दल जाब विचारतीयस. तेव्हा कल्पना आता एकदमच प्रियाच्या या बोलण्यामुळे गप्प राहते आणि मग त्यानंतर सांगते, अगं मी फक्त एवढंच म्हणाले की. असं म्हटल्याबरोबरच प्रिया म्हणते, राहू दे आई, राहू दे, नको बोलूस काही, असं म्हणून ती आता तेथून जाते. तर कल्पना तिच्याकडे पाहतच राहते. कडे अर्जुन आणि अश्विनला अजूनही सायलीचा काही पत्ता लागलेला नसतो. तो काळजीत असतो. मग अश्विन विचारतो, काय झालं दादा, कुठे शोधायचं आता वहिनीला? मग आता कळतच नाही रे, काय करावं मला, असं अर्जुन म्हणतो. त्याच वेळी आता अर्जुनच्या मोबाईलवर एक फोन येतो आणि मी अर्जुन सुभेदारच बोलतोय असं तो उत्तर देतो. मग त्यावेळी त्याला समोरून जे काही सांगण्यात येतं ते ऐकून तर त्याला शॉक बसतो. तेव्हा आता अश्विन विचारतो, काय झालं दादा, नक्की झालं काय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अरे सायलीला अटक झाली. असं म्हटल्याबरोबरच आता चैतन्याच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकते. तो विचारतो, काय अटक, आणि कशासाठी, कशाबद्दल, आणि काय केलं तिने, असं म्हणून आता तेव्हा अर्जुनचा चेहरा अगदी रडवेला होतो. तो म्हणतो, ते काहीच माहीत नाहीये मला. अरे ती आत्ता जेलमध्ये आहे, मला एवढंच समजलंय. मी आत्ताच्या आत्ताच पोलीस स्टेशनला जातो आणि चैतन्याला सुद्धा कॉल करतो. मग आता अश्विन म्हणतो, मी सुद्धा येतोय तुझ्याबरोबर, चल बरं आपण जाऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको नको, तू आता घरी जा, कारण घरी जेव्हा सर्वांना हे समजेल ना की सायलीला अटक झाली आहे, तेव्हा सर्वजण अगदी पॅनिक होतील आणि त्यांना घरच्यांना माझा मेसेज दे की सायलीला काही होणार नाही, तुम्ही कुणीही टेन्शन घेऊ नका. म्हणून तो आता खूपच टेन्शनमध्ये येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तुमच्या मिसेसवर खूप मोठा गुन्हा आहे, त्यामुळे सिक्युरिटी पॅनेलवर त्यांना दुसऱ्या कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, सिक्युरिटी कन्सर्न, आणि तुम्ही तिच्यावर नक्की कुठले चार्जेस लावले, असं काय केलं काय माझ्या बायकोने? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात, सायली सुभेदार एका लहान मुलाला पळवून नेताना पकडली गेली आहे आणि त्यांच्यावर चाइल्ड ट्रॅकिंगचा गुन्हा आहे. हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. त्यानंतर पत्रकारांचा गराडा अर्जुन भोवती गोळा होतो आणि तुमच्या बायकोला अटक झाली हे खरं आहे का असं विचारतात. तेव्हा पत्रकार आता वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. ते ऐकून अर्जुनचा पारा अजूनच चढतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.